तहसील पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर कार्रवाई करते हुए एक आरोपी को देसी पिस्तौल समेत गिरफ्तार किया है। जब्त की गई पिस्तौल की कीमत करीब 80,000 रुपए आकी गई है। इसके साथ ही पुलिस ने 1,42,000 रुपए का अन्य माल भी जब्त किया है। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। अधिकारियों का कहना है कि ये कार्रवाई क्षेत्र में आपराधिक गतिविधियों पर अंकुश लगाने के लिए की गई है। माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 3 यांचे स्पेशल पथकातील कर्मचारी कुणाल कोरचे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार माननीय डीसीपी यांचे स्पेशल स्क्वॉड आणि पोलीस स्टेशन तहसील डीबी पथक आणि त्यांच्यासोबत प्रोबेशनर पीएसआय रोहन राणे यांनी एक संयुक्त कारवाई केली होती, ज्यामध्ये देशी बनावटीचे एक पिस्तूल ज्याची किंमत अंदाजे 80,000, एक जास्तीचे मॅगझिन ज्याची अंदाजे किंमत 5,000, 8 जिवंत कारतूस, एक मोपेड गाडी असे कारवाई करून जप्त करण्याची कारवाई पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत गेलेली आहे। सदर बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। या प्रकरणी अधिक आरोपी आहेत काय, ती पिस्तूल आरोपितांनी कुठून आणली होती याबद्दलचा तपास प्रक्रिया अजून चालू आहे। अटक आरोपितांना आज माननीय न्यायालयापुढे हजर करून पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, माननीय जॉइंट सीपी रेड्डी सर, माननीय ऍडिशनल सीपी दाभाडे सर, माननीय डीसीपी राहुल मदने सर, माननीय एसीपी अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली असून संपूर्ण कारवाईमध्ये 1,41,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे आणि कारवाईमध्ये प्रोबेशनर पीएसआय रोहन राणे, स्पेशल स्क्वॉडचे कर्मचारी कुणाल कोरचे, पोलीस हवालदार कडू यांच्यासह पोलीस स्टेशन तहसीलचे पोलीस हवालदार संजय साहू, पोलीस हवालदार संदीप गवळी, पोलीस शिपाई फिरोज, पोलीस शिपाई सुनील यांचा, पोलीस शिपाई वैभव यांचा समावेश होता आणि या सर्वांनी टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कारवाई केलेली आहे। इंडीसेन न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।